मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात कोणता उद्योग चालो अगर ना चालो, पण भोंदूगिरीचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालतो. म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा बाजार कायम इथं चालतो. दैवी शक्ती माझ्याकडे आहे असं भक्तांना सांगून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि देवाच्या नावाने अडचणी दूर करायच्या आणि सोशल मीडियावर मोठमोठे दावे करायचे आणि त्यांच्या श्रद्धेच्या आधारावर इतर लोकांवर प्रभाव टाकायचा आणि त्यातून माया जमवायची आणि भोंदू लोकांचा व्यवसाय हा होऊन बसला आहे. काही भोळे भाबडे लोक यांना फसतात आणि भोंदू यांचा फायदा घेत असतात. नाशिकचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातून असे भरपूर तुम्ही सोशल मीडियावर इतर मीडियावर भोंदू बाबा उदयाला आलेले बघितलेत. पण त्याच्यापैकी गुरुभाई म्हणजे स्वयंघोषित गुरुवर्य स्वप्नील लांडे प्रकरण बाहेर आले. आता ह्या स्वप्नील लांडे नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर सांगतोय. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आपण आता स्वप्नील लांडे हा पुणे ग्रामीण भागात राहतो. बिबेवाडी या परिसरात त्यानं 3 फ्लॅट घेतले. एका फ्लॅटमध्ये त्यानं देवाचं मंदिर तयार केलं आणि एका याच्यात तो राहायचा आणि एक भक्तांच्या अडी-अडचणी सोडवायचा. आता हा गुरुवर्य गुरुभाई स्वप्नील महाराज याचे तुम्हाला मी क्लिप टाकतोय. त्या क्लिप तुम्ही बघा. याच्यावर ओव्हरलेमध्ये राहील क्लिप दिसेल तुम्हाला. त्याचे फोटो पण देतोय. आणि हा स्वप्नील काय आहे? आता हा स्वप्नील हे फक्त वय वर्ष 25 वर्षाचं पोरगं. आता हे पोरगं असून इतकं लक्षात ठेवा, गुरुवर्य व्हायसाठी, गुरु महाराज होण्यासाठी कमीत कमी महाराज लोकायला 20-20 वर्ष, 25-25 वर्ष तपश्चर्या करावं लागते. आणि हा हे पोरगं फक्त 20 ते 25 वर्षाचं पोरगं कसं काय गुरुभाई होतो? आणि तुम्ही कसं काय त्याला फसतात? पण म्हणतात ना, भक्ती आंधळी असते, श्रद्धा ही आंधळी आहे. भक्ती आंधळी नाही. भक्ती आणि श्रद्धा ही तुम्ही डोळे ठेवा मित्रांनो. आंधळे होऊ नका. कारण काय झालंय, कुठं कोणाला काम करायचं जीवावर आलं, की 2 पुस्तकं वाचायची आणि त्याच्यातून आपला म्हणजे भोंदूगिरीचा बाजार मांडायचा, असं या लोकांनी केले. आता हा जो स्वप्नील लांडे याच्यावर काय झालेले 30 जून रोजी याच्यावर एक पॉस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. यानं काय केलंय, एका अल्पवयीन मुलीला मांडीवर बसून तिला कानमंत्र द्यालाय आणि तिला सांगितलंय, तुझ्या कौटुंबिक कोणती अडचण असली तू मला सांग, मी तिचं निराकरण करतो आणि त्याच्यानंतर तुला 10वीचे जे मार्क येणार आहे, पेपर होणार आहे तुझे पुढच्या वर्षी 10वीचे, त्याच्यात पण तुला चांगले मार्क येतील. त्यासाठी मी तुला काही हे सांगेल. त्यावेळेस तू मी बोलवलं त्यावेळेस तू माझ्याकडे येत जा आणि त्याला मांडीवर बसव. त्या मुलीला मांडीवर बसवून असं केलेलं आहे. आणि त्याच्यात नंतर त्या एफ-आय-आरमध्ये विविध प्रकारच्या कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. आता हा स्वप्नील महाराज म्हणजे तुम्ही बघून घ्या, त्याच्या गळ्यात, हातात सोने म्हणजे याच्याकडे इतकी माया आली कशी? कारण की यानं कोणाला दबाव टाकलाय का? काही ना काही भुताचं किंवा दैवी शक्तीचं भीती दाखवून लोकांकडून पैसे वसूल केलेत का? अशी इथं म्हणण्याची वाव आहे. कारण की हे काय केलंय, यानं काय केलंय, यानं स्वप्नील लांडे म्हणजे हा महाराज आहे ना, यानं त्याचा मावस भाऊ असलेला कृष्णा पांढरे आणि पायल खरपुडे या दोघा जणांचं प्रेमविवाह यानं लावून दिलाय. आणि त्याच्यानंतर लावून दिल्यानंतर आता हिचीच बहीण आहे कंप्लीट करणारी प्रतीक्षा खरपुडे. आता याच्यातलं काही असो, हे त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या जी प्रतीक्षा लांडे त्याची बहीण आहे स्वप्नीलची, तिचं म्हणणं आहे की हे फक्त यांचं लग्न लावून दिल्यामुळं यांनी वैमनस्य याच्यातून माझ्या भावावर आरोप केले. मित्रांनो, ते आरोप काही असो, लग्न लावलेलं असो, काही असो, फक्त इथं सर्वात मोठा एक महाराष्ट्रात एक प्रश्न उभा राहतोय, की भोंदूगिरीचा अत्याधुनिक महाराष्ट्र आहे आपला. इथं म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत सेना महाराज, सावतामाळी असे विविध संत होऊन गेले. यांनी सांगितले भोंदूचा कुठंच अभंग भेटणार नाही, तुम्ही भोंदूगिरी करा. आणि तरी पण तुम्ही त्या भोंदू महाराजावर तरी पण अंधविश्वास ठेवताय. सर्व साधू संतांनी सांगितले भोंदू लोकांवर विश्वास ठेवू नका. तरी पण हा आपला महाराष्ट्रात दिवसेंदिवस तुम्हाला भोंदू महाराज दिवसेंदिवस वाढत चाललेत. कारण पुण्यात तुम्ही बघा, आत्ताच बघा 4 ते 5 महाराज लोक भोंदूपणाचे महाराज उदयाला आलेत. आता कुठून आलेत? तुमच्या ह्या फक्त श्रद्धेचा वेगळ्या पद्धतीने फायदा घेतात आणि त्याच्यातून तुमच्यावर ते काही असे दबाव टाकतात आणि सांगतात, की मी तुमचं दुःख दूर करतोय. कोणत्याच महाराजात किंवा कोणत्याच देवात तुमचं दुःख आणि दर्द हे दूर करण्याची शक्ती कोणाकडेच नाही मित्रांनो. कारण की ही शक्ती नाहीच आहे. जसे तुमचे कर्म असेल तसे तुम्हाला फळं भोगावंच लागते. मग तो कितीही मोठा भक्त असला, कितीही मोठा साधू संत असला, त्याचे जर वाईट कर्म असेल त्याला ते कर्म इथंच फेडावं लागते. कारण कर्मभूमी ही पृथ्वी आहे. इथं तुम्हाला
जसे तुमचे कर्म आहे तसे फेडावं लागतात. आता यानं काय केलंय, यानं असं केलंय. आता याचं म्हणणं आहे, याच्या बहिणीचं म्हणणं आहे, त्याच्यावर खोटा गुन्हा आहे. मग खोटा गुन्हा दाखल आहे. ज्यावेळेस पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल वडगाव मावळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याबरोबर हा पळाला का? हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आहे याच्यावर. आणि नाहीतर मग त्यांना पोलिसवाले सरेंडर व्हायचं असतं. चौकशी करा, नार्को टेस्ट करा. पण हा पळून गेलाय. याचा अर्थ की कुठेतरी हा पण याच्यात इन्व्हॉल्ट आहे. आणि तिचं म्हणणं आहे की त्याचं जो कृष्णा पांढरे आणि पायल खरपुडे यांचं लग्न लावल्यामुळं माझ्या भाईवर खोटे गुन्हे दाखल केलेत. आता याचं काय वृषभ जाधव हिचा मामा आहे. यानं पण इथं केलंय आणि यांनी पण सांगितलंय माझ्या भाषेला जे अल्पवयीन भाषी हिच्यावर त्यानं वाईट नजर ठेवली आणि त्याच्यानंतर 30 जूनपासून त्याच्या अगोदर यानं 3 ते 4 दिवस माझी लानी भाषी आहे जी प्रतीक्षा खरपुडे हिला गायब करेल होतं. म्हणजे आता याचं काय आहे, हे सध्या पोलीस इन्व्हेस्टिगेशन होतच राहील. पण मित्रांनो, सर्वात मोठा तुम्ही ह्या भोंदू लोकांच्या जे बाबा आहे, लोकं हे जे पोरं आलेत आणि हे जे पोरगं बघा तुम्ही जे तुम्हाला स्क्रीनवर चालताना दिसतोय, हा कुठून तुम्हाला महाराज वाटतोय? कसा महाराज वाटतोय? आणि याच्याकडे इतकी माया दिली तुम्ही, की नेमकी यानं माया आणली कशी? याचा उद्योगधंदा काय? याच्या बहिणीचं म्हणणं आहे, की आमचं साधारण उद्योग आहे. आता इतक्या उद्योगातून इतकी होऊ शकत नाही. तिथं ज्या आलिशान जागेवर त्याचे 4.5 गुंठ्याचा प्लॉट आहे. विचार करा यानं इतकी मायामध्ये जमवली कशी? यानं कोणाला तरी धाकदराडा दाखवून, कोणाकडून तरी वचवून असे पैसे घेतलेले असावे. त्याच्यानंतर विविध माध्यमात असं स्रोतमध्ये माहिती भेटली, की याच्यावर दुसऱ्या राज्यात पण कर्नाटकमध्ये पण याच्यावर काही गुन्हे दाखल आहे. आता त्याच्यावर इथं पण काही लोकांनी सांगितले, आगोरी पद्धतीनं काही लोकांवर उपचार झाले. काही दांगडू धुला ऐकू येत होता. असे पण तरी पण याच्यावर आतापर्यंत कोणतीच ॲक्शन झाली नाही. ही काय ॲक्शन झाली नाही. इथं पण हे शोधायला पाहिजेत. आता हा तर पळून गेलाय. हा जेव्हा सापडायचा तेव्हा सापडेल. पण मग हा पळून गेलाय. कारण की याच्यात पण कुठेतरी दाल में कुछ काला है. कारण की ही डाळच नाही, तर मला असं वाटतंय पूर्ण डाळ काळी असावी. कारण की ह्या पोरानं इतकं म्हणजे याचे भक्तगण बघा, याचे फॉलोवर किती, सोशल मीडियावर फॉलोवर किती, 93,500 च्या वरी त्याचे फॉलोवर आहे. कारण मी त्याच्यात बघितलंय त्याच्या इन्स्टा अकाउंटला कितीतरी फॉलोवर आहे, कितीतरी व्हिडिओ आहे. काय कानमंत्र द्यायचा आहे, कोणती पूजा करायची, पूजा कानमंत्र मंत्र काय देतोय. त्याच्या बहिणीचं म्हणणं आहे, की आम्ही सांगतोय आता तू देवाला वाहिलंय आणि देवासोबतच तो शेवटपर्यंत मरेपर्यंत देवाची पूजा पाठी करायची. असा हा कानमंत्र आहे. हा कोणता कानमंत्र आहे मित्रांनो? आणि यानं खरंच तुमचं दुःख आणि दर्द होणार आहे का? तुमचे जर कर्म जर चांगले जर असेल, तुम्हाला कोण्याच देवाकडे जाण्याची गरज नाही. कोण्या साधू संतांच्या पाया पडायची गरज नाही आणि असल्या भोंदू महाराजाकडे जायची आवश्यकताच नाही. पण काय आहे ना, महाराष्ट्रात तुम्हाला आहे ना, फुकट खायच्या लोकांची मान मोडायची सवय लागली. कोणी कोणाचे बांध कोरतंय, कोणी कोणाच्या पैसे खातंय, कोणी गोरगरिबाला लुटतंय. त्याच्यामुळं तुम्हाला दुःख येतंय आणि तुम्ही मग काय करताय, इथं जाताय भोंदू लोकांकडे आणि मग भोंदू लोकं तुमच्यासोबत, तुमच्या घरच्या लक्ष्मी असो, तुमच्या घरची मुलगी असो, ती कोणी असो, तिच्यासोबत संग करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला टेबलवर घेतोय आणि पार ते नाही ते करतोय. कारण मित्रांनो, तुम्ही जर का तुम्हाला हे नसेल करायचं, तुम्ही फक्त एकच काम करा. फक्त कोणाचं फुकटचं खाऊ नका. कोणाचं मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका आणि मग बघा तुमच्यासोबत काय होतंय. काहीच होणार नाही. पण हा जो महाराज आहे, हे महाराज पोरगे शिकले किती? काय शिक्षण काय आहे? काहीच नाही याचं. फक्त यानं फक्त एक देवाचं मूर्ती ठेवली आणि त्या देवीचा मी भक्त आहे आणि तुमची मी श्राद्ध देणं तुम्हाला नीट करतोय, असं सांगतोय. कुठून तुम्ही नीट होणार आहे? कुठून काय होणार आहे? काहीच होऊ शकत नाही मित्रांनो. याच्यापासून आहे असे भोंदू महाराज आमच्या इकडं पण आहे ना, बुलढाणा जिल्ह्यात पण 5-6 महाराज लोकं आलेत. स्वतःलाच गुरुवर्य म्हणतंय, कोणी काही म्हणतंय. पार कोकणातून, फार लांबून-लांबून लोकं इथे यायला लागलेत. आता साधा देऊळगावच्या या देऊळगावच्या कोणी ओळखत नव्हतं बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावच्या आहेत किंवा नाही. तरी पण इथं लोकं यायला लागले फक्त सोशल मीडियावर आणि तिथून ते मोठमोठे भपके दावे करतात, की आम्ही याला दुरुस्त केलंय, त्याला मुलगा झालाय, त्याला हे लेकरू बाळ झाले, याला होत नव्हतं, असे दावे करतात. मित्रांनो, या अंगारे दुपाऱ्यानं कधीच लेकरं होत नसतात. कोणाचे दुःख दर्द कधीच होत नाही, दूर होत नाही. जर दुःख दर्द दूर केले असते, श्रीकृष्णाला युद्ध करायची काय आवश्यकता होती? इथं हा प्रश्न उद्भवतोय. कारण की इथं हे कर्म करावं लागते. जसे तुम्ही कर्म केले, तसं तुम्हाला फेडावं लागतंय. त्याच्यामुळे इथं सावध राहा, सावध सावध राहा. आता इथं काय आहे, हे दोन्ही पण बाजू कौटुंबिक वादासारखं ते सांगतात. ते सांगते याचं लग्न लावले म्हणून त्यांना पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पण ज्यावेळेस ही पोलीस केस आहे, ज्यावेळेस पूर्ण होईल, त्यावेळेस आपल्याला कळेल, की नेमकं काय आहे आणि काय नाही. आणि मित्रांनो, जो कोपऱ्यात व्हिडिओ येतोय, ते अवश्य बघा आणि असल्या महाराजा लोकांपासून सावध राहा
आणि अनैतिक संबंधापासून पण दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही तुमचं जेवढं भेटतंय देवाच्या कृपेनं आणि साधू संतांच्या कृपेनं तेवढ्यातच तुम्ही खुश राहा. असल्या भोंदू लोकांच्या मागं लागू नका. याच्यातून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही. फक्त एकच सांगतोय, भोंदू लोकायला इतका ऊत आलाय की तुम्ही याचा विचारच करू शकत नाही. तुम्ही जर का नुसते महाराज लोकांचे जर काही इंस्टा अकाउंट जर बघितले, तुम्ही बघून घ्या. कुठेही तुम्हाला महाराष्ट्रात जिथं नाही तिथं प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात तुम्हाला भोंदूचेच बाबा भेटत राहतील. त्याच्यामुळे ह्या भोंदू लोकांच्या आश्वासनाला बळी पडू नका. देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोऱ्यासाठी आपला कलियुगाचा वारा ही क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.